श्रीराम. आज आपण दासबोधातील अजून एक फार सुंदर किंवा आपला अहंकार जागेवर ठेवून आपल्याला सावध करणारा असा फार सुंदर एक समास पाहूया. त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करूया. हा समास आहे समास 10वा, दशक पहिल्यातला, नरदेह स्तवन निरूपण. आता हा समासाचा अभ्यास करता करता मला वाटलं की ह्याला टायटल हेच द्यावं की हे घर कोणाचे, ते आधी क्लिअर करते. का तर दोन अर्थी इथे आपण ह्या घराचा अर्थ घेऊया. पहिला अर्थ असा आहे की मटेरियलिस्टिक घर, म्हणजे जे आपण दगड माती सिमेंटचा वापर करून बांधतो तो एक घर. आणि आत्म्याचा निवास जिथे असतो हे शरीरही एक घर आहे ना हो. तर माणसाला त्याची किंमत नसते. थोडंफार काहीतरी यश कीर्ती धन मिळवलं की, चांगला मोठा बंगला बांधला की माणसाला वाटतं हे मी केलं, हे माझं आहे, हे माझं आहे. सुंदर शरीर, निर्व्यंग्य शरीर मिळालं की सुद्धा त्या शरीराची पण मस्ती असती. अभिमान असावा, तो दुरभिमान होऊ नये. पण आपल्याला जे चांगलं मिळालंय ना, त्या चांगल्याचा वापर करून शरीर माध्यम खलु धर्म साधनम कसं करावं. अहंकार काय आवडत नाही भगवंताला अहंकार आवडत नाही. अहंकाराचा त्याग करून ह्या नरदेहाचं महत्त्व समजण्यासाठी त्यांनी कसं पायरीने सुंदर आपल्याला त्याच्यापाशी नेलाय बघा, ह्या विषयापाशी नेलाय बघा. म्हणजे शेवटी काय सगळ्या संतांना सांगायचं असतं, हे बघा, पैसा मिळवावा, उपभोग घ्यावा, पण कुठे थांबावं हे माणसाने ठरवलं पाहिजे. ज्या गोष्टी चांगल्या आपल्याला मिळाल्या आहेत त्यांनी स्वतःचंही कल्याण व्हावं आणि समाजाचंही कल्याण व्हावं, हा विचार तिथे प्रत्येक संत त्या त्या काळात पेरतच आलेले आहेत आणि ते पेरणार पण आहेत. कारण हा नरदेह आपल्याला मिळाला आहे, आपली प्रगती तर आपण करून घेणारच आहोत. फक्त मी, माझं कुटुंब ह्याच्या पलीकडे जाऊन वसुदैव कुटुंबकमची भावना तुमच्या आत रुजवायचा प्रयत्न इथे समर्थ करतायत पहा. त्यामुळे ह्याची सुरुवातच त्यांनी 3 टप्प्यात आपल्याला सुंदर उकलत आणून अंतरात्म्याकडे कसं आपण बघावं हे त्यांनी ह्याच्यात सांगितलंय. पहिल्यांदा त्यांनी नरदेहाचा वापर करून कुणी काय काय साध्य केलं हे सुरुवातीला सांगितलंय. नंतर ज्या गोष्टीत आपण म्हणजे मूर्खपणाने माये गुरपटून जेव्हा आपण एखादा बंगला बांधतो, काहीतरी साध्य करतो, तेव्हा हे माझं घर म्हणतो, पण ते प्रत्यक्षात तुझं घर आहे का, त्याच्यात कितीतरी जीवांचा निवास असतो, असं त्यांनी हळूहळू मटेरियलिस्टिक व्ह्यूनी सुद्धा समजावून सांगितलंय. आणि सरते शेवटी ह्या देहावर येतात. ते म्हणतात तू तुझा हा देह माझा देह म्हणतोस, पण त्या देहात सुद्धा अनेक जीवांचा वास आहे. तू फक्त तुझंच घर झालं का. त्यामुळे अंतरंगात शिरून त्या आत्मारामाकडे तुझी नजर जावी, यासाठी डोळ्यात अंजन घालणारं असं हा फारच सुंदर चिंतनशील असा नरदेहस्तवन निरूपण समाज आहे. ह्याच्या सुरुवातीलाच त्यांनी नरदेहाचं महत्त्व असं अनन्यसाधारण आहे ते पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याची सुरुवातच अशी होती पहा. धन्य धन्य हा नरदेहो, येथीला अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थाला हो, तो पावे सिद्धिते. या नरदेहाचे नि लाग वेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परमवीत रागे, गिरिकंदरे सेविले. एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री बन्न. म्हणजे काय आहे, त्यांनी सुरुवातीला आपल्याला काहीतरी उदाहरण दिल्याशिवाय पटत नाही. चौकस बुद्धी असते आपली आणि आपल्याला समोर काहीतरी घडताना दिसलं तर ते जास्त अधिक पटतं. त्यामुळे ते सुरुवातीलाच आपल्याला अतिशय क्लॅरिटी देऊन सांगतायत की नरदेहाचा महत्त्व करून शतकानुशतके कितीतरी जणांनी बरंच साध्य केलं. काय साध्य केलं, कोणी हठयोगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरून देव आहे की नाही पटवून घेतलं. आणि नरदेहाचा वापर करून कितीतरी जणांनी आपला याची देही याची डोळा काय असतं असणं, त्या परिस्थितीत जाणं काय असतं हेही त्यांनी अगदी सुंदररित्या समजावून घेतलं. त्यामुळे हा नरदेह अत्यंत धन्य आहे, त्याची अपूर्वता खूप आहे. त्याचा उपयोग करून घेऊन कोण भक्तीच्या नादी लागलं, कोणी विरक्त होऊन डोंगर कपारीवर आश्रय घेऊन त्याचा शोध घेतला. या नरदेहाच्या आश्रयाने नरदेह फिट अँड फाईन असलं तरच आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो ना. आणि कोण हठयोग केलं, कोणी महात्मा म्हणून प्रसिद्धी पाहून घेतलं, कोणी तेजात विलीन झालं नाही का, एक का अनेक. कोणी हिंस्र पशुवर बसतात, कोणी जड वस्तू उचलतात, कोण तेजाला मंद करतात, कोण जलाशय आटवून टाकतात, कोण प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात, कोण मोठ्या दृढनिश्चयाचा योगाचा अभ्यास करतात,
कोण वैकुंठाला गेले, कोणी सत्यलोकात राहिले, तर कोण शिवरूप होऊन कैलासात राहिले, कोण इंद्रलोकी इंद्र झाले, कोण पितृलोकात मिसळले, कोणी नक्षत्रात जाऊन बसले, नाही का? किती प्रकारे आपल्या पुराणात येणाऱ्या कथा पहा, आपल्या नजरेसमोर होऊन गेलेले संत सज्जन पहा. तरी नरदेहाचा वापर करून काय काय साधलं. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 मुक्तींपैकी ज्याला जी आवडली तिचा उपभोग घेत कोण राहिलं. म्हणजे ह्या नरदेहाचा वापर कसा केला पहा. याप्रमाणे असंख्य सिद्ध साधू संत आत्महित करण्याच्या मागे लागले. कशाच्या आश्रयानं? ह्या नरदेहाच्या आश्रयानं. असा हा नरदेह मोठा प्रसिद्ध आहे. याचं वर्णन किती करावं तेवढं अगदी कमी आहे असं ते म्हणतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता या 4 मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. या नरदेहाचेनी आधारे नाना साधनांचेनी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम. या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहमता सांडून स्वानंदे सुखी झाले. काय सांडलं? अहमता सांडला. बघा, हळूहळू नरदेहाचं महत्व सांगता त्यांनी आपल्याला हे अतिशय क्लिअर केलं आणि सांगितलं की अहमता सांडून नरदेहाचा योग्य वापर करून स्वहितही साधा. कुठल्याही संतांनी आज तागायत हे सांगितलं नाहीये की तू काही मिळवू नकोस, करू नकोस, साठवू नकोस, पण कुठे थांबायचं हे लक्षात घे. तुझं झालं, तुझं कुटुंबाचं भरण पोषण व्यवस्थित झालं की तू समाजाचाही विचार कर. तुला जे परमेश्वराने चांगले गुण दिले आहेत त्याचा परोपकारासाठी तू का प्रयत्न करत नाहीस, असं इथे फार स्पष्टपणे केले. आता अजून एक तुम्हाला सांगते. माणसाचा मेंदू म्हणजे आता सिद्धही झालेला आहे, आपला मेंदूचा विकास खूप चांगला झालेला आहे इतर प्राण्यांना जर आपण कम्पेअर केलं तर. आणि आपण बुद्धी आणि भावना याचा परफेक्ट वापर करून काय गोष्टी साधू शकतो हे आपल्या सगळ्यांना आता वैज्ञानिक जी काय प्रगती झाली आहे त्याच्या आधारे आपल्याला हे समजून आलंय. त्यामुळे आपला मेंदू कसा आहे? उत्तम मेंदू आहे. आणि बुद्धीची आणि कल्पनेची पातळी देखील आपली कशी आहे? विलक्षण आहे. पण हे सर्व वापरून आपण समर्थपणे विश्वाकडे तर बघतोच, बाहेरचं विश्व बघतोच ना आपण, पण ह्या उत्तम गोष्टी ज्या आपल्याला जन्मजातच मिळालेल्या आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही आतमध्ये पाहायला शिका, तर तुम्ही मूर्ख ठरणार नाही. हा नरदेह मिळालाय म्हणतात ना, 84 कोटी योनी फिरून मनुष्याला नरदेह मिळतो म्हणतात. कोण? पापपुण्याचा समतोल झाल्यावर नरदेह मिळतात म्हणून आपल्या इथे सांगत आलेले आहेत. त्यामुळे या नरदेहाचा योग्य वापर करून सत्संगती धरून सद्गुरुबोधाप्रमाणे आचरण करून जेव्हा तुम्ही अंतरंगातील त्या सच्चिदानंदाकडे पाहू शकता, त्याच्याजवळ पोचू शकता, तर तुमच्या जीवनाचं खरं म्हणजे भलं होणार आहे. अशी ही तळमळ समर्थांनी इथे दाखवली आहे. म्हणून ते 1 ते 20 श्लोकामध्ये त्यांनी ह्याचंच वर्णन केलंय की कोण कोण कसा याचा नरदेहाचा वापर करून कसा स्वतःचा उद्धार करून घेतला. त्यामुळे पुढं म्हणतात ते की या नरदेहाची श्रेष्ठता सांगताना काय म्हणतात? नरदेही येऊन सकळ उधरागती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. हे बघा, नरदेहाची एक स्पेशालिटी काय आहे बघा, तो स्वाधीन आणि स्वतंत्र आहे. पराधीनता आणि पारतंत्र्य तिथं नाहीये. पण काय केलं तर ह्याचा खरा योग्य वापर होईल, तर परोपकारासाठी त्याला झिजवावं लागतं. हे सगळं आपल्याला प्राणीच्या योनीत आल्यावर थोडं अवघड आहे, अशक्य आहे. त्यामुळे ते असं म्हणतात की नरदेह स्वाधीन व स्वतंत्र आहे. त्याचा योग्य वापर करून त्याला तुम्ही झिजवलं तर त्या देहाचा योग्य तुम्ही वापर केल्यासारखं होईल आणि योग्य मार्गावर चालल्यासारखं होईल. त्यामुळे ते म्हणतात, म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ. जयाचेनी चुके आरिष्ठ यम यातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नवे पराधीन. सहसा तो पराधीन होत नाही. परंतु हा परोपकारी जिजवून कीर्ती रूपे उर्वावा. किती स्पष्ट सांगितलंय बघा. तुमचा स्वार्थही साधा, पण ते सत्ता तुम्हाला परमार्थाकडे जायचं आहे. सेल्फिश न होता सगळ्यांचे विचार, कल्याणाचे विचार तुम्हाला आता करायचे आहेत, असं त्यांनी इथे स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे प्राण्यांपेक्षा कितीतरी छान आपण ह्या नरदेहात आहोत हेही त्यांनी सांगितलंय. हे बघा, शरीराला काय जणांना व्यंग्य असतात, ज्यांना निर्व्यंग्य शरीर मिळालेलं आहे ते किती भाग्यवान. हे बघा, अंध, मुका, बहिरा असलं किंवा शरीरात कुठल्याही प्रकारचं व्यंग असलं तर तिथे
लिमिटेशन आले ना. त्यामुळे निर्व्यंग शरीर म्हणून काय करावं त्या निर्व्यंग शरीराचं, त्याला परमार्थाला लावावं. परमार्थाचा अर्थ इथे संकुचितपणे घेऊ नका, याचा असा अर्थ होत नाही की तुम्ही सगळं सोडून आपल्या अरण्यात जाऊन बसावं, असा मुळीच अर्थ होत नाही. तुम्ही सर्व करता करता एक नजर तुमची आत्मारामाकडे असली पाहिजे. त्यामुळे निर्व्यंग शरीर मिळाले असता माणूस, पण असं होतं का? होत नाही. मायेत गुरफटतो, मी पण मागं लागतो त्याला वाटतं हे सगळं मीच कमवलंय, मीच केलंय, मीच्या पाठी लागल्यावर तो आतमध्ये कधी शिरणार. त्यामुळं असं न करता तुम्ही असं जर केलं तर काय होईल. तेव्हा आता हे पहिलं मटेरियलिस्टिक घराचं उदाहरण इथे देतात बघा. म्हणजे माणसाला काय वाटतं, म्हणजे निर्व्यंग शरीर मिळालंय पण तो त्याचा वापर फक्त स्वार्थासाठी करतोय, पण त्याला तेव्हा त्याची जाणीव होत नाही की त्याला वाटतं हे माझंच आहे, हे मीच केलं आहे, हे फक्त माझीच सत्ता आहे. तर ते हाणून पाडतायत बघा. त्यामुळे ते पुढे म्हणतात, असा माणूस काय करतो, मग ते मटेरियलिस्टिक घराचं म्हणजे दगड माती, आपण एखादा प्लॉट घेऊन जे सुंदर घर मी बांधलाय म्हणत अहंकाराने सांगत असतो, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय, मृत्तिका खाणोन घर केले ते माझे आईसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळे नाहीच तयासी श्रीराम. त्याला माहीतच नाही हे घर बहुतांचे आहे, त्याला हे कळलंच नाही. म्हणून पुढे इतके सुंदर उदाहरण दिलेत, एक दोन वाचते. मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे, निश्चयेसी श्रीराम. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे, निश्चयेसी श्रीराम. त्यामुळं ज्या घराला मूर्ख म्हणतो की हे माझं घर आहे, हे मी बांधलंय, इथे फक्त माझीच सत्ता आहे, पण किती सुंदर व स्पष्ट भाषेत समर्थ आपला अहंकार हाणून पडतात बघा. ते म्हणतात इथं तू फक्त एकटाच वास करत नाही, तिथे कोण कोण आहे, विंचू आहे, साप आहे, उंदीर आहे, कांतण्या आहेत, मुंगळे आहेत, मुंग्या आहेत, आणि भुंगे आहेत, भिंगोऱ्या आहेत, आणि लाकडातील आळ्या आहेत, मांजरे, कुत्री, मुंगुसे, वाळव यांचा सुद्धा तिथे वास आहे. पिसवा आहेत, किडे आहेत, ढेकूड आहेत, घुंगरडी आहे, पिसोळे आहेत, गांधीर माशा आहेत, आणि सोट गोमा पण तिथे आहेत. हे सर्व ते नाही वाटतं ना हे घर माझं आहे म्हणून. पालीला वाटतं हे घर माझं, जुरडाला वाटतं घर हे माझं, हे सर्व आपलंच घर म्हणतात. बरं तू एकटाच तिथे राहतोस का, मी घर बांधलं म्हणून. सगळ्या सोयऱ्यांना पण घर ते आपलंच वाटतं. पूर्वी काय व्हायचं बघा, प्लेग वगैरे ती साथ आली की सगळे गाव सोडून वेशी बाहेर जायचे. त्या संदर्भात घर कोणाचं राहतं, घर रिकामं पडतं. घर सोडून सगळे माळरानावर जाऊन राहतात. म्हणजे 35 ते 47 ह्याच्यात शेवटी ते काय म्हणतात, समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, सेवट जड झाले ओझे, टाकीला देश श्रीराम. त्या संदर्भात ते सांगतात, पुरी प्लेगची कॉलराची साथ आली की घरदार सोडून सगळ्या कुटुंबाला घेऊन गावाच्या वेशी बाहेर पडत होते. तेव्हा म्हणजे रोगराई आली की सुद्धा घर तुझं राहत नाही. आता काळ बदलले सोडून द्या, पण तरी तेव्हाच्या काळातलं हे उदाहरण दिलंय. म्हणजे कीड, मुंगी, मुंगळे सगळ्यांनाच वाटतं ना हे घर माझं. अरे मानवा, आता तरी सावध हो, अहंकार टाक. तुला जे काय देवानी चांगलं दिलंय त्याचा तुझ्या कल्याणार्थ तर वापर कर, पण त्याचा इतरांच्या भल्यासाठी पण वापर कर, आणि अहंकार टाक तुझा. आता थोडक्यात पुढं जसं हे मटेरियलिस्टिक घर आहे तसं हे एक घर आहे ना, डोक्यापासून पायापर्यंत किती सुंदर घर दिलंय. तिथं आत्म्याचा वास आहे आपल्या ह्या शरीरात. म्हणूनच संत म्हणत होते की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे थोडक्यात समर्थन काय सांगायचं असेल की जन्म म्हणजे जगातील 2 दिवसांची वस्ती आहे, हे त्यांना म्हणायचं असेल का असं माझ्या मनात येतं. त्यामुळे तिथे तू गुंतू नकोस रे, तुझं कर्तव्य कर्म अगदी प्रेमाने कर, सगळ्यांचे सगळं गोष्टी अगदी मायेने कर, आनंदाने कर, पण हे माझं आहे म्हणून तिथे सत्ता गाजवत त्यात अडकून पडू नकोस. कारण खूप दुर्लभ असा नरदेह तुला मिळालेला आहे, त्याचा योग्य वापर तू कर. तसंच ह्या म्हणजे जसं ह्या घराची स्थिती आहे, घरावर सगळे अनेक पै पाहुणे आपलं घर म्हणतात, किडमुंगी आपलं घर म्हणतात. तसं तुझ्या देहाकडे जरा बघ बाबा, म्हणून त्यांनी आता आपली नजर त्या देहाकडे वळवली. किती कोण कोण वास्तव्यात आहे तेही त्यांनी फारच सुंदर सांगितलंय बघा. डोक्यात काय असतात, उवा असतात. गळू जर झाला त्याच्यात किडे पडतात, पोटात जंता असतात, गोचिड रक्त पितात, चामवा मांस खातात, पिसोळे चावतात, भुंगे गांधील माशी पण चावतात, जळवा रक्त पितो, विंचू साप घोणशी दंश करतात, उंदीर मांजरे चावतात, कुत्रे घोडे लचके तोडतात, हत्ती पायाखाली चिरडून टाकतात, बैल शिंग मारतात, शरीराचे तुकडे चोर सुद्धा चोरी करायला आला आणि पकडला जाईल ह्या भीतीनं त्यांनी तो पण आपल्या शरीराचे तुकडे करून टाकतो. असं हे घर सुद्धा बाबा रे तुझं नाहीये, हे शरीर सुद्धा तुझं नाहीये, त्याच्यातही तू गुंतू नकोस. कारण त्याच्यात अनेक लोकांचा वास आहे, अनेक जीवांचा तिथे वास आहे. त्यामुळे ते म्हणतात
मूषके माजरी दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा वीस करुणी श्रीराम, उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती, अकस्मात श्रीराम, ऐसे शरीर बहुतांचे. हे तुझं एकट्याच नाहीये बाबा, हा देह सुद्धा मूर्ख म्हणे आमुसे. तू मूर्ख असशील तरच हे शरीर फक्त माझं म्हणशील. त्या शरीरावर अनेक जीव पोचले जातात, हे कायम लक्षात ठेव. कशाचा माज करू नकोस, कशाचा अहंकार करू नकोस. तुला देवाने जे जे चांगलं दिलं आहे त्याचा वापर करून तू स्वतःचं हित साध. छान झाला ना, उपयोगी पड, परोपकार कर, असंही त्यांनी सांगितलंय. नाही तरी हे व्यर्थीची केले, नाना आघाते मृत्यूपंथे, ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुसे, परंतु खाजे जीवाचे तापत्रे बोलिले श्रीराम. पुढच्या समासात पण त्यांनी याच्याबद्दल विस्तृत सांगितलंय, त्याची कल्पना देतात. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. कशात सार्थक झाले? परमार्थाला लावलं. परमार्थ म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाचे विचार, तर त्याचं खरं सार्थक होतं. नाहीतर काय होतं? नाहीतरी हे व्यर्थीचे गेले. नरजन्म मिळून सुद्धा तुम्ही व्यर्थ घालवलात. सावधान व्हा. एक अभंगात समर्थ किती छान म्हणतात म्हणा, मनुजा होई सावधान, नरतनु दुर्लभ लाभले ऐसे, तरी श्री हरी गुणगान मनुजा होई सावधान, असं त्यांनी म्हटलेलं आहे. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिजे श्रीराम. असं फार सुंदररित्या त्यांनी सांगत सांगत एक 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 पायरीनं आपल्याला त्याची क्लॅरिटी देत देत त्या अंतरात्म्याकडे कसं वळवलंय बघा. त्यामुळं एक ज्ञानदेवांचा अभंग पण ह्याला साजेसाच आहे असं मला वाटतं बघा. त्यात पण ते म्हणतात की माझ्या ठिकाणी दिसणारं रूप कोणाचं, आत्माराम कोणाचा, हे सर्व त्या आत्मारामालाच कळतं. म्हणजे माझ्या ठिकाणी दिसलेलं रूप, हा देह कोणाचा, ते फक्त आत्मारामाला कळतं. म्हणजे सगळ्या संतांना हेच ठासून ठासून सांगायचं आहे की तू आतमध्ये वळ, बाहेर दिलेल्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा योग्य कारणासाठी वापर कर. कोणाचे हे रूप, देह हा कोणाचा, आत्मारामसाचा सर्व जाणे, मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद हा ध्यावा याच देही. ज्ञानदेवानी पण काय वेगळं सांगितलंय हो, हेच सांगितलंय आहे. त्यामुळे आपण अंतर्मुख होऊया, प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर करूया, मिळवावं, उपभोगावं. पण कुठेतरी एक आपल्याला बाउंड्री लाईन घातली पाहिजे आणि तिथे थांबून आपल्याला आत वळलं पाहिजे. ह्या दिलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा चांगल्या कार्यासाठी, परोपकारासाठी झिजवता आलं तर आपण नक्कीच त्या दृष्टीनं प्रयत्न करू. त्याच्यासाठी आपल्याला अंतरंग बहिरंग शुद्धी केली पाहिजे, सत्संगतीत राहिलं पाहिजे. हे एक दिवसाचं काम नाही, पण चांगले विचार तर आपण आतमध्ये घेऊन प्रयत्न तरी करू शकतो ना. चला, समर्थ बोधाप्रमाणे आचरण करून ह्या नरदेहाचं सार्थक करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आज इथेच थांबते. तुम्हाला हे विवरण चिंतन आवडत असलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.